वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो नारायणाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण भगवंतांच्या 24 अवतारातला पाचवा अवतार बघितला, कपिल मुनींचा अवतार. आज आपण बघणार आहोत भगवंतांच्या 24 अवतारातला 6वा अवतार, श्री दत्तात्रेय अवतार. हा भाग सुरू करण्याच्या आधी एक छोटासा सुंदर श्लोक म्हणते मी. अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनी तस्य स्मरण मात्रेण सर्व पापे प्रमुच्यते. अत्यंत सुंदर अर्थपूर्ण असा हा श्लोक आहे. म्हणजे नुसतं भगवान दत्तात्रेयांचं नाव जरी आपण घेतलं तरी आपली सगळी पाप नाहीशी होतात. आज आपण भगवान श्री विष्णूंच्या 24 अवतारातल्या प्रमुख अवतारातला अत्यंत अद्भुत, रहस्यमय, ज्ञानमय आणि योग स्वरूप अशा 6व्या अवताराची ओळख करून घेणार आहोत. हा अवतार भगवान श्री दत्तात्रेयांचा आहे. भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूंचे असे अवतार आहेत की ज्यांनी कुठल्याही राक्षसाचा वध केला नाही, कुठले मोठं युद्ध केलं नाही, कुठलं राज्य स्थापन केलं नाही. त्यांचा संपूर्ण अवतार मानवाला आत्मज्ञान, योग, वैराग्य, गुरुतत्व आणि मोक्ष मार्ग दाखवण्यासाठीच झालेला होता. आपल्याला सगळ्यांना दत्तात्रेयांच्या बद्दल म्हटलं की मनामध्ये एक वेगळी अनुभूती होती. बहुतांशी लोकांना भगवान दत्तात्रेयांच्या बद्दल एक वेगळी श्रद्धा म्हणायला हरकत नाही, की अशी श्रद्धा आहे जिथे परम शांती प्रत्येकाच्या मनाला मिळते. आणि आता आपल्यापैकी जे जेवढे सगळे ऐकत असतील त्या सगळ्यांनी मला वाटतं की भगवान दत्तात्रेयांच्या सगळ्या मंदिराला एकदा तरी नक्की दर्शनासाठी भेट दिलेली असेल. म्हणूनच भगवान दत्तात्रेयांना आदिगुरु, योगीराज, अवधूत, परमहंस, ज्ञानमूर्ती आणि गुरुतत्वाचे साक्षात स्वरूप मानलं गेलं आहे. श्रीमद भागवत, मार्कंडेय पुराण, ब्रह्मांड पुराण आणि स्कंद पुराण तसेच दत्त संप्रदायातील अनेक ग्रंथांमध्ये त्यांच्या दिव्य जीवनाचा उलगडा केलेला आहे. त्यांच्या दिव्य जीवनाबद्दल आपल्याला सांगितलेले आहे. गुरुचरित्र तर बहुतांशी सगळ्या जणांनीच वाचलेलं आहे. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र देखील बऱ्याच लोकांनी त्याची पारायण केलेली असणार आहेत. बरेच लोक गाणगापूरला नरसोबाच्या वाडीला जाऊन पारायण करतात. आता म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की बहुतेक 100% लोकांना दत्तात्रेयांच्या बद्दल सगळी माहिती आहे. फक्त या अनुषंगाने मी आपल्याला माहिती सांगत आहे. म्हणजे मी आपल्याला वेगळी काही माहिती सांगणार नाही. एखादी दुसरी फक्त कथा किंवा माहिती वेगळी असू शकते, पण बहुतेक ही सगळी माहिती आपल्या सगळ्यांना आहे. फक्त हा अवतार कितवा आहे हे बहुतेक माहित नसेल असं मला वाटतंय. म्हणून मी हा भाग पूर्ण बनवताना ही माहिती आपल्याला सांगत आहे. भगवान दत्तात्रेयांचा जन्म महर्षी अत्री आणि माता अनुसयाच्या पोटी झाला. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. माता अनुसया या पतिव्रतेचे सर्वोच्च उदाहरण मानले गेलेले आहे. त्यांच्या पतिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांच्या आश्रमामध्ये आलेले होते आणि त्यांना अत्यंत भिक्षा मागताना अत्यंत कठीण अट घातलेली होती. पण आपल्या अखंड पतिव्रतेच्या सामर्थ्याने माता अनुसयानी या तिन्ही देवांना बालरूप दिलं, बालरूपामध्ये आणलं आणि मग त्यांनी स्तनपान केलं. ही कथा आपल्याला माहीतच आहे. आपण ही लहानपणापासून ही कथा ऐकलेली आहे. आणि त्यांच्या तपश्चर्येवर, त्यांच्या पातिव्रत्यावर प्रसन्न होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघा त्रिमूर्तींनी
वर दिलेला होता त्यांना की आम्ही अंश रूपाने आपल्या पोटी जन्म घेणार आहोत. त्यामुळे दत्तात्रेयांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त स्वरूप मानले गेले आहे. त्यांच्या प्रतिमेतली 3 मुखे, आता फक्त हा असा मी अर्थ आपल्याला समजावून सांगणार आहे. कथा मी आपल्याला फारशी पूर्ण माहित असल्यामुळे मी सांगण्याच्या ह्याच्यात गेलेली नाहीये, पण मात्र बाकीचा सगळा मी अर्थ, आध्यात्मिक अर्थ आपल्याला सांगणार आहे. त्यांच्या प्रतिमेतली 3 मुखे सृष्टी, पालन आणि संहार या त्रिविध शक्तीचे प्रतीक आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी त्रिमुखी दत्तात्रेयांचं 3 मुखे असलेले दत्तात्रेयाचं रूप आपण नेहमी बघतो. पण याचा मागचा अर्थ आहे सृष्टी, पालन आणि संहार. म्हणजे ब्रह्मादेवांचं सृष्टी करणं, विष्णूंचं पालन करता आणि संहार, जर अधर्माचा संहार करण्यासाठी शिव किंवा महादेव असे हे 3 त्रिविध शक्तीचं प्रतीक आहे. 6 हातामधली विविध आयुधे, कमंडलू आणि जपमाळ, ज्ञान, तप, धर्म आणि संरक्षण याचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्यांच्या मागे उभी असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनूचं प्रतीक आहे. हे सगळे प्रतिकात्मक आहेत, म्हणून यांचा अर्थ मी आपल्याला या भागामध्ये सांगितलेला आहे. आणि जी 4 कुत्री असतात आपल्या डोळ्यासमोर, पटकन आपण दत्तात्रेयांचं दिव्य स्वरूप आणूयात. गाय म्हणजे पृथ्वी आणि कामधेनूचं प्रतीक आहे आणि 4 कुत्री असतात. आपण नेहमी बघतो 4 असतात, काही उभी असतात, काही बसलेली असतात. आपल्याला त्याच्या मागचा अर्थ जर माहित असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि जर माहित नसेल तर मी सांगते, ते 4 वेद आहेत. 4 वेदांचं प्रतीक मानलं जातं त्या 4 श्वानांना. भगवान दत्तात्रेयांचं जीवन अत्यंत विलक्षण होते. त्यांनी कोणताही मठ, आश्रम किंवा राजसत्ता निर्माण केली नाही. ते संपूर्ण पृथ्वीवर मुक्तपणे भ्रमण करत होते. त्यांना कुठल्याही व्यक्तीचा, पदाचा किंवा कीर्तीचा मोह नव्हता. म्हणूनच त्यांना अवधूत म्हटलेलं आहे. भगवान दत्तात्रेयांच्या प्रत्येक नावामागे खूप छान अर्थ आहे. तो भाग आपण घेऊयात. मला एकदा भगवान दत्तात्रेयांच्यावर काही एपिसोड मला स्वतःला इच्छा झालेली, आता या क्षणी मला इच्छा झालेली आहे, त्यावर आपण काही एपिसोड नक्की बनवूयात. कारण अजून एक महत्वाचा उद्देश आहे एपिसोड बनवण्याचा, की पुढे अनुषंगाने हे येणार आहे की दत्तात्रेयांनी निसर्गातल्या 24 जणांना आपले गुरु मानलेले होते. ते का गुरु मानले होतं त्यांना, हे पण मला आपल्याला सविस्तरपणे सांगायचे, कारण यामध्ये मी पूर्णपणे सविस्तरपणे सांगितले नाही. ते जर सगळं आपल्याला सांगायचं म्हटलं तर कमीत कमी 5-6 एपिसोड मला बनवावे लागतील. म्हणून मी यामध्ये फक्त एकेका ओळीमध्ये अर्थ सांगितलेला आहे. म्हणून आत्ता हे वाचत असताना माझ्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली की मला भगवान दत्तात्रेयांच्या बद्दल सविस्तर माहिती आपल्याला द्यायची आहे. कदाचित भगवान दत्तात्रेयांनी ती मला या क्षणी आज्ञा केलेली असेल आणि ती आज्ञा मला मान्य आहे. अवधूत म्हणजे, अवधूतचा अर्थ काय? अवधूत म्हणजे ज्याने अहंकार, लोभ, मोह, क्रोध, मान अपमान, यश अपयश, देहाभिमान आणि सगळी सांसारिक बंधने पूर्णपणे झटकून टाकलेली आहेत, त्यालाच अवधूत म्हणतात. ते बाह्य अवडंबरापेक्षा अंतःकरणाच्या शुद्धीवर भर देतात. भगवान दत्तात्रेयांच्या शिकवणुकीमध्ये कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान याचा सुंदर समन्वय दिसून येतो. भगवान दत्तात्रेयाच्या जीवनातली सगळ्यात अद्भुत गोष्ट म्हणजे त्यांचे 24 गुरु, जे मी आता आपल्याला सांगितलं. 24 गुरु कोणते कोणते आहेत त्यात आपण पुढे बघणार आहोत. सामान्यतः काय असतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकच गुरु असतो. म्हणजे एक म्हणता आपण 2 किंवा 3 म्हणूयात. पहिली माता असते गुरु, दुसरे गुरु असतात शाळेमधले शिक्षक, पण आध्यात्मिक गुरु फक्त एकच असतो. अध्यात्माच्या मार्गावर, मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाणारा गुरु फक्त प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकच असतो.
पण भगवान दत्तात्रेयांनी संपूर्ण निसर्गालाच आपले गुरु मानलेले होते. त्यांच्यामध्ये मतानी विश्वामधली प्रत्येक सजीव प्रत्येक घटना, म्हणजे विश्वामध्ये जे काही सजीव असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, हे सगळे घडणाऱ्या प्रत्येक घटना, प्रत्येक वस्तू आपल्याला काही ना काहीतरी शिकवते. मी आपल्याला मागे पण एकदा श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं होतं की आपल्या घरातलं छोटस बाळ, 2-3 वर्षाचं लहान बाळ देखील आपल्याला बऱ्याच वेळेला काहीतरी गोष्टी शिकवून जातं, फक्त आपण त्याच्याकडे नीट लक्ष देत नाही. अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या असतात. सहजतेने ते करून जातं आणि त्यातून आपल्याला एखादा उपयोगी संदेश मिळतो. तसंच भगवान दत्तात्रेयांनी सांगितलेलं आहे की निसर्गामधली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जाते. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी, जे मी आता सांगणार आहे, त्या 24 जणांना गुरु बनवलं आपलं आणि त्यांच्याकडून अमूल्य जीवनाचे धडे घेतले. आता कोणते गुरु आहेत आणि त्यांना त्यांच्याकडून काय मिळालं, कशासाठी त्यांना गुरु केलं, हे मी एकेका ओळीत फक्त आपल्याला सांगणार आहे. पृथ्वी, भगवान दत्तात्रेयांनी पृथ्वीला पहिला गुरु मानलं का, तर ती सहनशील आहे, क्षमाशील आहे आणि परोपकारी आहे, म्हणून पृथ्वीला पहिला गुरु मानलं. दुसरा गुरु वायू, सर्वांमध्ये राहून देखील तो अलिप्त राहतो, म्हणून त्याला दुसरा गुरु मानलं. याचा सविस्तर अर्थ आपल्याला खूप छान आहे बघायला, म्हणजे मी करणार आहे त्यावेळेला अगदी सविस्तरपणे मी समजावून सांगणार आहे. तिसरा आकाश, व्यापकता आणि निर्लेपता. चौथा गुरु आहे पाणी, निर्मळता, नम्रता आणि शीतलता. पाचवा गुरु आहे अग्नी, पावित्र्य आणि तेज. सहावा गुरु आहे चंद्र, शरीर बदलते पण आत्मा शाश्वत असतो. सातवा गुरु आहे सूर्य, निस्वार्थ कर्म, सर्वांना समान दृष्टी. आठवा आहे कबूतर, अतिमोहाचा शेवट विनाशात होतो. नववा आहे अजगर, जे मिळेल त्यामध्ये संतोष मानणं. 10वा आहे समुद्र, सुखदुःखामध्ये समभाव राखणे. खूप छान अर्थ याचा, म्हणजे मला आता एक क्षण मोह झाला की याचं सगळं सविस्तर वर्णन मी आपल्या समोर करू, पण वेळेअभावी मी नाही करू शकत आहे. पण हे भाग झाले की मात्र मी पहिला भाग घेणार आहे, भगवान दत्तात्रेय. 11वा गुरु आहे पतंग, विषय मोहापासून सावध राहणे. 12वा गुरु आहे मधमाशी, ज्ञान आणि सद्गुणाचा संग्रह करणे. 13वा गुरु आहे हत्ती, इंद्रियाच्या मोहांवर नियंत्रण ठेवणे. 14वा गुरु भ्रमर, प्रत्येक ठिकाणाहून सार ग्रहण करणे. 15वा गुरु आहे हरिण, गोड विषयाच्या आकर्षणापासून सावध राहणे. 16वा गुरु आहे मासा, जिभेवर संयम ठेवणे. खूप छान यामध्ये पण अर्थ आहे, पण आपण नंतर बघूयात. 17वा गुरु आहे पिंगला गणिका, पिंगला वेश्या, अपेक्षांचा त्याग केल्याने शांती मिळते. 8वा गुरु आहे कुरर पक्षी, हव्यास सोडल्यानंतर मन शांत होते. 19वा गुरु आहे लहान बालक, मी आत्ताच आपल्याला बोलले, निष्कपट, निरागस आणि आनंदी राहणं. 20वा गुरु आहे कुमारी कन्या, अंतर्मुखता आणि एकांताचे महत्व. 21वा गुरु आहे बाण करणारा कारागीर, अखंड एकाग्रता. 22वा गुरु आहे सर्प, अनावश्यक संग्रह न करणे. 23वा गुरु आहे कोळी, सृष्टीची निर्मिती आणि लय याचे तत्व. 24वा गुरु आहे कुंभार माशी, जसे चिंतन करतो तसे आपण घडत जातो. यामध्ये तर खूप मोठा अर्थ भरलेला आहे. म्हणजे तुम्ही जसं मनामध्ये चिंतन करत जाल, चांगलं चिंतन करत जाल, तर तुम्ही स्वतः चांगलं व्यक्तिमत्व घडवाल, आणि वाईट चिंतन करत जाल तर तुमचं व्यक्तिमत्व, विचार, आचार सगळे वाईट घडेल. खूप
सविस्तर बोलायचं म्हटलं तर अतिशय सुंदर उपदेश आहेत यामधून. आणि का म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांना, भगवान दत्तात्रेयांना यांना गुरु करायची इच्छा झाली म्हणजे केवढे मोठं ज्ञान यांच्याकडून भगवान दत्तात्रेयांनी घेतलेलं आहे. आपल्याला तर घेतलंच पाहिजे आणि आता आपण नक्की यावर बोलणार आहोत आणि हा भाग आपण नंतर नक्की बघणार आहोत. या 24 गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानातून भगवान दत्तात्रेयांनी जगाला शिकवले की शिकण्याची वृत्ती असेल तर संपूर्ण विश्व गुरु बनत. म्हणून मी तर नेहमी बोलताना म्हणत असते प्रत्येकाशी की आपल्या आजूबाजूला जे लोक असतात प्रत्येकाकडून काहीतरी तुम्ही शिकत जा. तुम्ही प्रत्येकामधले फक्त वाईट गुण नका बघू. प्रत्येकामध्ये काहीतरी शिकण्यासारखे चांगले गुण असतात. कोणी स्वयंपाक चांगलं करतं, कोणी घर खूप छान ठेवतं, कोणाला विणकाम येत असतं, कोणाला भरतकाम येत असतं. अनेक गोष्टी प्रत्येकामध्ये असतात. तर तुम्ही प्रत्येकामधली फक्त चांगली गोष्ट शिकत राहा. वाईट गोष्ट सोडून द्या. 99 गोष्टी जर वाईट असतील प्रत्येकामध्ये तर एक गोष्ट चांगली असेल ना, तर ती फक्त एक गोष्ट तुम्ही शिका. त्याला गुरु करा त्या एका गोष्टीसाठी. आणि असं जर सगळ्यांच्या मधून तुम्ही चांगल्या गोष्टी घेत गेलात तर तुमच्यातल्या आपोआप वाईट गोष्टी निघून जातील आणि फक्त चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये येतील. हेच असतं आवश्यक. आपण आजूबाजूला जातो बसतो सगळ्यांमध्ये पण शिकत मात्र आपण काहीच. पण आपण प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्नपूर्वक प्रयत्न केला पाहिजे की मला माझ्या बरोबर जी बसलेली व्यक्ती आहे, स्त्री असेल, पुरुष असेल, लहान मुलगा असेल, तरुण पिढी असेल, प्रत्येकाकडून मला काहीतरी शिकायचं आहे. मग आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघायला जाऊ. त्याच्यामध्ये हे वाईट आहे म्हणून बघायचंच नाही किंवा दुर्लक्ष नाही करायचं. नाही, एखाद्याला बोलण्याची कला असते, एखाद्याला माणसं जोडण्याची कला असते, एखाद्यामध्ये नेतृत्वाची कला असते. हे कसं करती ती व्यक्ती हे जर आपण सतत निरखून बघायला गेलो तर आपल्याला त्याच्यातले वाईट गुण दिसतच नाहीत. आपलं फक्त लक्ष केंद्रित होतं त्याच्या चांगल्या गुणाकडे लक्ष केंद्रित होतं आणि आपला स्वभाव बदलत जातो. आपण दुसऱ्यांना बदलण्याच्या आधी स्वतःला बदलू. आपण स्वतःला बदललं की आपोआपच समाज बदलायला लागतो. भगवान दत्तात्रेयांनी अनेक राजे, ऋषी आणि जिज्ञासूंना आत्मज्ञान दिले. श्रीमद भागवतामध्ये राजा अलर्क, प्रल्हाद आणि इतर अनेक जिज्ञासूंना त्यांनी आत्मविद्येचा उपदेश केल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या नावाशी अवधूत गीता हा अद्वैत वेदांताचा श्रेष्ठ ग्रंथ जोडला जातो. या अवधूत गीतेमध्ये भगवान दत्तात्रेयांनी सगळ्यांना जो उपदेश केलेला आहे तो उपदेश त्यामध्ये आहे. त्यात आत्मा आणि ब्रह्म याचे अखंड ऐक्य सांगितलेले आहे. कार्तवीर्य अर्जुन हे नाव ऐकलं की आपण परशुराम अवतारामध्ये गेलो. पटकन आपल्याला आता यापुढे फक्त मी एवढीच विनंती आपल्याला करेन की आपण इतकं मनामध्ये याला ठसवून घ्या की एका नावाचा उल्लेख आला की आपण पटकन त्या भागामध्ये गेलेले पाहिजे. आत्ता मी कार्तवीर्य अर्जुन म्हटलं की आपल्याला परशुराम अवतार आठवला पाहिजे. इतकं आपण आपल्या मनामध्ये ती कथा किंवा तो अध्याय किंवा तो भाग आपण ठसवून ठेवला पाहिजे. कार्तवीर्य अर्जुन हा भगवान दत्तात्रेयांचा महान भक्त होता. मी परशुराम अवतारामध्ये आपल्याला याचा उल्लेख केलेला होता. त्याने कठोर तपश्चर्या करून भगवान दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतलेले होतं आणि भगवान दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने त्याला सहस्रबाहू मिळालेले होते. त्यांच्या कृपेने त्याचे सामर्थ्य, भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने त्याचे सामर्थ्य, अपार पराक्रम आणि धर्माने राज्य करण्याची शक्ती प्राप्त झालेली होती भगवान दत्तात्रेयांमुळे. पण पुढे त्याच्या मनामध्ये अहंकार वाढला आणि त्या अहंकारामुळेच भगवान परशुरामांच्या हातून त्याचा वध झाला, अंत झाला. हे आपण परशुराम अवतारामध्ये, भगवान परशुराम अवतारामध्ये आपण बघितलेले होते. दशावतारातल्या त्या अवतारामध्ये आपण बघितलेले होते. या कथेतून आपल्याला भगवान दत्तात्रेयांनी एक शिकवलेले आहे की सामर्थ्यापेक्षा नम्रता नेहमी महत्वाची आहे. तुमच्याकडे पैसा असू देत, सामर्थ्य असू देत, जर तुमच्या स्वभावामध्ये नम्रता नसेल तर तुम्हाला त्याचा त्रास होतो. हळूहळू लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतात.
म्हणून तुमच्या स्वभावामध्ये नम्रता ही पाहिजेच. भगवान दत्तात्रेयांचा संदेश सर्व धर्म, सर्व देवता आणि सर्व जीवांमध्ये एकच परम तत्व आहे, हा आहे. ते विष्णूंचे अवतार असूनही त्यांच्यात शिवाचे वैराग्य आहे, ब्रह्मदेवांचे ज्ञान आहे आणि विष्णूंचे पालन तत्व एकत्र प्रगट झालेला आहे. म्हणून दत्त संप्रदाय हा शैव, वैष्णव आणि शाक्त परंपरांचा सुंदर संगम मानला गेला आहे. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यासारखे अवतार कार्य पूर्ण करून भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम आपले अवतार कार्य पूर्ण करून दिव्य धामाला परत गेलेले होते. परंतु भगवान दत्तात्रेय हे चिरंजीव आहेत. ते चिरंजीव अवतार मानले गेलेले आहेत. त्यामुळे आजही ते सूक्ष्म रूपाने भक्तांचे रक्षण करतात, योग्य मार्ग दाखवतात आणि भक्तांच्या हकेला धावून येतात, अशी कोट्यावधी लोकांची श्रद्धा आहे. आणि हे खरे देखील आहे. अनेक लोकांना याची अनुभूती आलेली आहे. गाणगापूर, नरसिंहवाडी, औदुंबर, गिरनार, पिठापूर, कुरवपूर, माहूरगड आणि सह्याद्री पर्वतरांगांशी त्यांचा विशेष संबंध मानला गेला आहे. असे आजही म्हटले जाते की या सगळ्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने भगवान दत्तात्रेय आहे. भगवान दत्तात्रेयांचा संपूर्ण अवतार आपल्याला शिकवतो की ज्ञान मिळवण्यासाठी मोठी पदवी किंवा मोठे गुरुकुल अजिबात आवश्यक नाही. नम्रता, वैराग्य, शुद्ध अंतःकरण आणि शिकण्याची वृत्ती असेल तर निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला जीवनाचे गूढ रहस्य शिकवते. आत्ताच मी आपल्याला सांगते, प्रत्येक जणांकडून शिकत राहा. शिका. खूप फरक पडतो आपल्या विचारांमध्ये, खूप फरक पडतो. जे वाचून तुम्हाला फरक पडत नाही ते तुम्ही सगळ्या लोकांच्याकडे, जीवनाकडे बघण्याचा, सगळ्या लोकांच्याकडे, निसर्गाकडे बघून तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांचा संतोष, आत्मसंयम, निसर्गाकडून शिकण्याची वृत्ती, अहंकाराचा त्याग हा संदेश पूर्वी इतकाच आजच्या काळासाठी अत्यंत महत्वाचा आहे. चला तर मग आज श्री भगवान दत्तात्रेयांनी दाखवलेला ज्ञान, वैराग्य, नम्रता, संतोष, गुरुभक्ती आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग आपण अवलंबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान दत्तात्रेयांचा आपण अवतार बघितला, 6वा अवतार. आता आपण बघणार आहोत भगवंतांचा 7वा अवतार, यज्ञ अवतार. मला असं वाटते की या अवताराच्या बद्दल जास्त लोकांना माहित नसेल, त्यामुळे आपण ह्या अवताराबद्दल जरा समजून घेऊयात. आपण जेव्हा भगवान विष्णूंच्या अवताराबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मत्स्य, कूर्म, वराह, श्रीराम अवतार, श्रीकृष्ण अवतार असे अनेक अवतार उभे राहतात. पण काही अवतार असे आहेत की ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. यज्ञ अवतार हा असाच एक अवतार आहे की त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हा अवतार राक्षसांचा संहार करून प्रसिद्ध झालेला नाहीये, तर संपूर्ण जगामध्ये धर्म, यज्ञ आणि सत्कर्माची परंपरा टिकून राहावी म्हणून भगवंतानी हा अवतार धारण केलेला आहे. म्हणून या अवताराला वैदिक संस्कृतीमध्ये खूप मोठे स्थान आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये या अवताराचा उल्लेख अतिशय आदराने केला जातो. भागवतामध्ये असे सांगितले आहे की स्वयंभू मन्वंतरात
प्रजापती रुची आणि त्यांची पत्नी आकुती यांच्या पोटी भगवान विष्णूंनी यज्ञ या नावाने अवतार घेतला. पुढे त्यांनी देवतांचे रक्षण केले. काही काळ इंद्रपदाची पण जबाबदारी स्वीकारली. यावरून आपल्याला या अवताराचे महत्व लक्षात येईल. आता या अवताराची आपण कथा ऐकूयात, कारण बहुतेक माहित नसेल सगळ्यांना, म्हणून मी थोडीशी याची सविस्तर कथा आपल्याला सांगणार आहे. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मदेवानी अनेक प्रजापती निर्माण केले. त्यांच्यापैकी एक प्रजापती होते रुची. त्यांचा विवाह स्वयंभू मनू आणि माता शतरूपा यांची कन्या आकुती हिच्याशी झाला. आकुती ही अतिशय सात्विक, विनम्र आणि भगवान विष्णूंची महान भक्त होती. विवाहाच्या वेळी स्वयंभू मनूनी एक अट ठेवलेली होती प्रजापती रुचींच्या समोर. त्या काळी पुत्रिका धर्म अशी एक प्रथा होती. त्यानुसार मुलीला जो पहिला पुत्र होईल तो आई वडिलांच्या वंशाचा मानला जाईल. प्रजापती रुची यांनी ही अट आनंदाने मान्य केली. आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः आकुतीच्या गर्भातून जन्म घेण्याचा संकल्प केला. योग्य वेळ आल्यानंतर आकुतीला जुळे अपत्य झाले. एक पुत्र आणि एक कन्या. पुत्र म्हणजे भगवान यज्ञ आणि कन्या म्हणजे दक्षिणा. अर्थ फक्त समजून घ्या या भागाचा. पुराणामध्ये सांगितलेले आहे की भगवान विष्णूंनी यज्ञरूप धारण केले, तर माता लक्ष्मीनी दक्षिणा रूपाने त्या अवतरल्या. दक्षिणा रूपाने त्या अवतरल्या. काळ पुढे सरकत गेला. भगवान यज्ञ आणि दक्षिणा मोठे झाले. पुढे त्यांचा विवाह झाला. आता परत सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होईल की ही भावंड होती, जुळी भावंड होती, भगवान यज्ञ आणि दक्षिणा, मग यांचा विवाह कसा काय झाला? पण यामागे एक शास्त्रीय कारण आहे. माफ करा, यामागे एक कारण आहे. भगवान आणि माता लक्ष्मी हे सामान्य जीवासारखे जन्माला आलेले नव्हते. ते साक्षात दिव्य रूपामध्ये जन्माला आलेले. तसेच त्या काळामध्ये सृष्टीची सुरुवात होती. अनेक गोष्टी आजच्या काळापेक्षा वेगळ्या होत्या. आता हे कळणं थोडंसं अवघड आहे. आजच्या कलियुगामध्ये किंवा काही जण काही वेगळ्या विचारांचे असतात, ते याला वेगळ्या पद्धतीने घेतील की हे चुकीचं आहे सांगणार. मी यामध्ये कुठलीही माझ्या मनाची कथा सांगत नाहीये, पुराणांच्या आधारानुसार सांगते. म्हणून हा भाग मी परत एकदा वाचते. काळ पुढे सरकत गेला. भगवान यज्ञ आणि दक्षिणा मोठे झाले. पुढे त्यांचा विवाह झाला. हे ऐकून काही जणांना खूप आश्चर्य वाटू शकते, पण यामागे एक कारण आहे. भगवान आणि माता लक्ष्मी हे सामान्य जीवाप्रमाणे जन्माला आलेले नव्हते. जरी त्यांनी माता आकुतीच्या गर्भातून जन्म घेतलेला होता, पण तरीही ते सामान्य जीवासारखे जन्माला आलेले नव्हते. ते साक्षात दिव्य स्वरूपामध्ये जन्माला आलेले होते. तसेच त्या काळामध्ये सृष्टीची नुकतीच सुरुवात झालेली होती. अनेक गोष्टी आजच्या कलियुगापेक्षा वेगळ्या होत्या. तो काळ वेगळा होता. ते मन्वंतर होतं. आता कलियुग आहे, त्यामुळे त्या काळामधल्या गोष्टी आजच्या काळापेक्षा वेगळ्या होत्या. त्यामुळे हा प्रसंग त्या काळाच्या धर्म व्यवस्थेनुसार घडलेला आहे. म्हणून याला आपण आत्ताच्या काळानुसार याबद्दल विचार करायचा नाही, किंवा त्यावर आपले मत देखील हे असं होऊ शकत नसतं, हे असं कसं घडलं, हे चुकीचं आहे, कृपया अशी मते मांडू नका. कारण त्यावेळेचा जी धर्मव्यवस्था होती त्या व्यवस्थेनुसार हे घडलेलं आहे. कारण होतं असं, बऱ्याच वेळेला काही जण अशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. त्यामुळे मी हेच सांगते की पुराणांचा आधार आहे
त्या काळची धर्म व्यवस्था ही वेगळी होती. भगवान यज्ञ आणि दक्षिणा यांना 12 तेजस्वी पुत्र झाले. पुराणामध्ये त्यांची नावे तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इद्म, कवी, विभू, स्वह, सुदेव, रोचन अशी सांगितलेली आहे. या 12 पुत्रांना यामदेवता असे म्हटले जाते. त्यांनी देवतांच्या कार्यामध्ये मदत केलेली आहे आणि धर्माची व्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम केलेले आहे या 12 पुत्रांनी. मग आता आपल्याला एक प्रश्न पडतो की भगवंतांना हा अवतार घेण्याची का गरज नसली? कारण प्रत्येक अवताराच्या मागे अर्थ आहे. मग हा अवतार घेण्याची गरज का वाचली? तर त्याचं उत्तर पुराणाने आपल्याला खूप सुंदर दिलेलं आहे. त्या काळामध्ये सृष्टी नुकतीच सुरू झालेली होती. यज्ञ, तप, दान, धर्म याची सुरुवात नुकतीच होत होती. पण काही असुर यज्ञामध्ये विघ्न आणायला लागलेले होते. लोकांची धर्मावरची श्रद्धा कमी व्हायला लागली. आता आपण कलियुगामध्ये तेच होत आहे. धर्मावरची श्रद्धा कमी होती. यज्ञ कमी झालेले होते. यज्ञ कमी झाल्यानंतर देवतांना अर्पण होणारा हवीर भाग, यज्ञामध्ये जो भाग दिला जातो तो देवतांसाठी असतो. आजही आपण जेवढी जर कोणी यज्ञ शांतपणे बघितलं यज्ञ करत असताना, तर त्यामध्ये जो भाग असतो तो देवतांचा भाग असतो, हवीर भाग म्हणतात. तो देवतांना अर्पण होणारा हवीर भाग मिळेनासा झाला. त्यामुळे देवतांचे तो हवीर भाग आपण देतो, त्यामुळे देवतांची शक्ती वाढत असते. आणि त्या काळामध्ये तो हवीर भाग कमी व्हायला लागलेला होता, म्हणून देवतांची शक्ती, सामर्थ्य कमी व्हायला लागलेले होते आणि त्यामुळे सृष्टीचा समतोल बिघडत चाललेला होता. मी आपल्याला तेच सांगितलं की भगवंतांचा प्रत्येक अवतार ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याच्या मागे काहीतरी उद्देश असतो. तेव्हा भगवान विष्णूंनी यज्ञ अवतार धारण केला. त्यांनी देवतांना धीर दिला, त्यांचे नेतृत्व केले आणि पुन्हा धर्माची स्थापना केली. काही काळ त्यांनी इंद्रपदाची जबाबदारी सांभाळली. याच कारणासाठी देवतांना धैर्य देण्यासाठी इंद्रपदाची जबाबदारी सांभाळली. याचा अर्थ असा नाही की भगवंतांना इंद्रपदाची इच्छा होती. तर जेव्हा धर्मावर संकट आले त्यावेळेला योग्य व्यक्ती पाहिजे असते एखादं महत्वाचं पद सांभाळण्यासाठी. आपण बघतो कुठलं नेतृत्व करण्यासाठी, कुठलीही गोष्ट असू दे, एखादी गोष्ट करण्यासाठी योग्य नेतृत्व असेल तर ते कार्य अतिशय व्यवस्थित सुलभरित्या होत. पण जर ते पद, जे मुख्य नेतृत्व करणारा पदावरची व्यक्ती योग्य नसेल तर तो कार्यक्रम, तो भाग जो काही असेल, ज्या कार्यक्रमासाठी नेतृत्व पत्करलेले ते व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून नेतृत्व करणारा प्रतिनिधी अतिशय योग्य लागतो. म्हणूनच भगवंतानी धर्मावर संकट आलेले होते आणि योग्य व्यक्ती कोणी दुसरी नव्हती, म्हणून काही काळापुरते भगवंतानी इंद्रपद स्वीकारले. इथे अजून आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आज आपण यज्ञ म्हटलं की फक्त अग्नीमध्ये तूप टाकणे एवढाच अर्थ घेतो. खरंच सांगा, आपल्याला माहिती आहे जेवढे भाग दिले जातात, जेवढ्या समिधा टाकल्या जातात, त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे? नाही माहिती. पण भगवान यज्ञ अवतार आपल्याला सांगतात की यज्ञ म्हणजे फक्त अग्निहोत्र नाही, यज्ञ म्हणजे स्वतः. आता याचा अर्थ खूप छान सांगितलाय भगवंतानी. भगवान यज्ञ अवताराने आपल्याला यज्ञाचा अवतार खूप छान समजावून सांगितलाय. तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. यज्ञ म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणे. आणि आता काय होतं, दुसऱ्याचा तू गेलास तिकडे, तू गेलीस तिकडे, मी आधी माझं बघणार, माझा फायदा कशात आहे, माझ्यासाठी काय चांगलं आहे हे आधी मी बघेन, मग मी तुझा विचार करेन. हे आता कलियुगामध्ये होतं.
पण यज्ञ अवतारामध्ये आपल्याला भगवंतानी हे सांगितलं की स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणे, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करणे, गरजूंना मदत करणे, आई वडिलांची सेवा करणे, प्रामाणिकपणे काम करणे, जे कुठलं काम कराल ते प्रामाणिकपणे करणे, अन्न वाया न घालणे, झाडे लावणे, सत्य बोलणे आणि आपण जे कर्तव्य करत आहोत त्याच्याशी प्रामाणिक राहणे, हे सगळेही एक प्रकारची यज्ञच आहे. किती सुंदर अर्थ सांगितलेला आहे भगवंतानी भगवान यज्ञ अवतारामध्ये आपल्याला बघा. आणि तो आज आपल्यासाठी किती महत्वाचा आहे कलियुगामध्ये. निसर्ग आपल्याला हाच धडा देतो. रोज सूर्यप्रकाश देतो, नदी सतत वाहते, झाडे फळे देतात, सावली देतात, पृथ्वी आपल्याला अन्न देते. ते कोणाकडूनही काही मागत नाहीत. हे सगळं देताना ते निस्वार्थ भावनेने देतात. तुमच्याकडून काय अपेक्षा करता तो? तुम्हाला म्हणतात मी तुम्हाला प्रकाश, सूर्य म्हणतो तुम्हाला मी प्रकाश देतो, तुम्हाला आता त्याच्या बदल्यामध्ये इतके इतके रुपये दे म्हणून. पृथ्वी म्हणते, झाडं म्हणतात, झाडं तर अखंड फळं देतात तुम्हाला, तुम्ही त्याला दगड मारता तरीही न थकता न हे करता तुम्हाला ते फळ देतो. पाणी तुम्हाला, नदी तुम्हाला पाणी देते. कोणीही तुमच्याकडून काही अपेक्षा देत नाही, काहीही अपेक्षा करत नाहीत. ते कोणाकडून काही मागत नाहीत, फक्त देत राहतात. भगवान यज्ञ अवतार आपल्याला हेच सांगतात, माणसाने अशीच वृत्ती ठेवावी. खूप अवघड आहे कलियुगामध्ये, तर प्रचंड अवघड आहे की अशी वृत्ती की समोरच्याकडून कुठली अपेक्षा न करता देत राहणं. असं होत नाही. कुठलीही गोष्ट, एखादी गोष्ट केली की त्याच्यातून काहीतरी मिळणार असेल किंवा मिळेल यासाठी म्हणून आपण ती गोष्ट करतो. एखाद्याला गोष्ट दिली तर पुढे मला या व्यक्तीकडून हा फायदा होईल का, मग मी आज या व्यक्तीला हे देतो किंवा देते. जो दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगतो त्याच्यावर भगवंतांची कृपा असते. या अवतारातून भगवान विष्णूंनी आपल्याला एक खूप मोठा संदेश दिलेला आहे. जीवनात फक्त स्वतःसाठी कधीही जगू नका. आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी काहीतरी करा. दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेले काम भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. मी प्रत्येक वेळेला आपल्याला हेच सांगते. दुसऱ्यासाठी तुम्ही निस्वार्थ भावनेने करा, भगवंतांच्या हळूहळू तुम्ही जवळ जायला लागा. स्वार्थ ठेवून काहीही करू नका. म्हणून वेदामध्ये यज्ञाला भगवान विष्णूचे स्वरूप मानले गेलेले आहे. जो आता यज्ञ केला जातो, जिथे जिथे यज्ञ केला जातो तिथे ते भगवान विष्णूंचे स्वरूप मानले गेलेले आहे. भगवान यज्ञ अवतार आपल्याला हेच शिकवतो की खरा धर्म हा फक्त मंदिरात जाऊन पूजा करण्यासाठी नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने कर्तव्य पार पाडण्यामध्ये आहे. प्रत्येक चांगले काम, तुम्ही जे कुठले काम कराल ते प्रत्येक चांगले काम हा एक प्रकारे यज्ञ आहे. आणि प्रत्येक निस्वार्थ सेवा कुणाचीही करा, तुमच्या आई वडिलांची करा, घरातल्या वृद्धांची करा, गोर गरिबांची करा, अनाथ आश्रमामध्ये जाऊन तुम्ही त्यांची सेवा करा, जेवढी घडेल तेवढी करा सेवा. ती एक प्रकारे भगवंतांची पूजा आहे. पण आपण बऱ्याच वेळेला बघतो की हे घडत नाही. आता या विषयावर जर बोलायचे म्हटलं, खूप बोलण्यासारखं, माझ्याजवळ स्वतःजवळ या विषयावर बोलण्यासाठी खूप आहे. आपण कधीतरी परत या विषयावर खूप छान हा विषय पण खूप छान आहे. निस्वार्थ सेवा हाच विषय आहे. याच्याबद्दल बोलण्यासाठी खूप आहे. बोलूयात आपण कधीतरी. खूप सगळेजण, मी एकदा मत घेईन सगळ्यांचं आणि या विषयावर नक्की बोलेन मी आपल्याशी. आजचा भाग आपण यज्ञ अवताराचा भाग इथे संपवत आहोत. यज्ञ अवतारातून आपल्याला खूप बोध झालेला आहे असे मला वाटते. पुढचा भाग श्री विष्णूंचा 8वा भाग आहे. तो पण भाग बहुतेक मला असं वाटतं की बऱ्याच जणांना माहित नाहीये. भगवान ऋषभदेव, तो भाग आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. अतिशय सुंदर भाग आहे. तोपर्यंत आपण भगवंतांचे अखंड नामस्मरण करत राहूयात. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते
वासुदेवाय